प्रियजनांनो, तुम्ही कसे आहात? तुम्ही सुखी आणि आनंदी आहात का? आपण एक महिना पार केला आहे ना? आपण महिन्याच्या शेवटच्या दिवसात आलो आहोत. उद्या आपण एका नवीन महिन्यात प्रवेश करणार आहोत. या संपूर्ण महिन्याकडे वळून पहा. प्रभू तुमच्याशी ज्या प्रकारे बोलले त्याबद्दल विचार करा. ज्या मार्गावरून त्यांनी तुम्हाला हात धरून नेले त्याबद्दल विचार करा. त्यांनी कितीतरी प्रार्थनांचे उत्तर दिले आहे. किती गोष्टींमध्ये त्यांनी सल्ला देऊन तुम्हाला मार्गदर्शन केले आहे. तुम्ही विश्वासात मजबूत झाला आहात. तुम्ही पवित्रतेत प्रगती केली आहे. तुम्ही तुमच्या आध्यात्मिक जीवनात नवीन शक्ती मिळवली आहे. आपण प्रभूची स्तुती करायला हवी ना? या संपूर्ण महिन्यात माझ्यासाठी केलेल्या चांगुलपणाबद्दल प्रभूची स्तुती करा. या शेवटच्या दिवशी त्यांनी कोणता शब्द दिला आहे तुम्हाला माहित आहे का? ते एक वचन देत आहे. योहान अध्याय 16 वचन 24 मध्ये, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. तुम्हाला अजूनही काहीतरी कमी वाटते. तुम्ही अजूनही कशात तरी कमी पडत आहात. तुम्ही म्हणू शकता, या गोष्टी घडल्या पण या गोष्टी घडल्या नाही. तुम्हाला वाटते का की यात काहीतरी कमी आहे? प्रभू म्हणतात, माझ्या मुलांनो, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, यासाठी की तुमचा आनंद पूर्ण व्हावा. तुम्ही मागितले तर मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तुमच्यासाठीच मी क्रूसावर रक्त सांडले आणि प्राण दिले ना. तुम्ही मागा, मी तुम्हाला देईन. मी तुम्हाला भरपूर देईन असे ते वचन देतात. तुम्ही मागितले तरच तुम्हाला मिळेल. प्रभूला विचारल्याशिवाय तुम्ही त्यांच्याकडून काहीही मिळवू शकत नाही. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल असे त्यांनी वचन दिले आहे. तुम्ही विश्वासाने मागायला हवे. येशूच्या नावाने मागायला हवे, मग तुम्हाला ते मिळेल. ज्या भागात कमतरता आहे तिथे आज चमत्कार घडेल. आज आता प्रभू तुम्हाला भरपूर आशीर्वाद देणार आहेत. कारण तुम्हाला भरपूर आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी स्वतःला कमी लेखले. तो ऐश्वर्यवान देव या जगात दरिद्री म्हणून आला. वैभवाच्या देवाने सर्व वैभव सोडून दिले आणि एक सामान्य माणूस म्हणून क्रूसावर स्वतःला मृत्यूला सोपवून दिले. आपल्यावर असलेल्या प्रेमामुळे, तुमच्यावर असलेल्या प्रेमामुळे. माझ्या मुलांना मी भरपूर आशीर्वाद द्यावेत यासाठी. पाप, शाप, वेदना, रोग, अशक्तपणा, संकटे हे सर्व त्यांनी क्रूसावर वाहिले. आता प्रभूला विचारा. ते म्हणतात की मी तुम्हाला भरपूर देईन. तुम्हाला काय हवे आहे? तुम्हाला कोणत्या गोष्टीत भरपूर आशीर्वाद हवा आहे? तुमचा आनंद आज पूर्ण व्हायला हवा. त्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. प्रभू, हा मुलगा, ही मुलगी कशातही कमी पडू नये. त्यांना भरपूर आशीर्वाद मिळू दे. आज मागा, मी तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईन असे तुम्ही म्हणालात. मी सुद्धा त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. या मुलाला आशीर्वाद द्या, मुलीला आशीर्वाद द्या. त्यांचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आज चमत्कार करून त्यांना आशीर्वाद द्या. येशू ख्रिस्ताच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.